तुमचं आयुष्य बाहेरून शांत दिसतं, पण आत कुठेतरी सतत काहीतरी खटकत राहतंय का? कारण नसताना मनावर भार जाणवतोय आणि सगळं ठीक असूनही काहीतरी अपूर्ण आहे. अशी भावना सतत पाठ सोडत नाहीये. जर असं वाटत असेल, तर हा विषय तुमच्यासाठी नाही. हा विषय तुमच्याबद्दलच आहे. कन्या राशीचं आयुष्य संघर्षांनी भरलेलं नसतं. ते सूक्ष्म संकेतांनी भरलेलं असतं. हे संकेत मोठ्या आवाजात येत नाहीत. ते शांतपणे मनात उमटतात. पण जेव्हा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं, तेव्हा आयुष्यच प्रश्न विचारायला लागतं. आणि आज तुम्ही इथे आलात याचा अर्थ तो प्रश्न तुमच्या आत आधीच तयार झालेला आहे. हा व्हिडिओ भविष्य सांगण्यासाठी नाही, तर तुमचं आत्तापर्यंतचं आयुष्य वेगळ्या नजरेने पाहण्यासाठी आहे. कारण काही वेळा उत्तर पुढे नसतात, ती मागे पाहिल्यावरच दिसतात आणि जेव्हा ती दिसतात, तेव्हा आयुष्याचा अर्थच बदलतो. पुढे जे ऐकणार आहात, ते तुम्ही आधी कधीही अशा शब्दात ऐकलं नसेल. कारण हे शब्द नाहीत, ही ओळख आहे. कन्या राशी शांत आयुष्य का मिळत नाही? कारण तुमचं कर्म तुमच्या आधीच लिहिलं गेलंय. कन्या राशीचं आयुष्य बाहेरून पाहिलं तर शिस्तबद्ध, संयमी आणि समजूतदार वाटतं. पण आतून सतत काहीतरी अस्वस्थ करणारी भावना चालूच असते. शांत आयुष्य हवं असतं, पण परिस्थिती तसं होऊ देत नाही. यामागचं कारण साधं नाही, ते कर्माशी जोडलेलं आहे. कन्या राशीवर बुधाचा प्रभाव असल्यामुळे मेंदू कायम सक्रिय असतो. इतर राशी ज्या गोष्टी सोडून देतात, त्या कन्या राशी मनात साठवून ठेवते. हे साठवणूक केलेलं विचाराचं ओझं वर्तमान जन्माचं नसून अनेकदा पूर्वजन्मी घेतलेल्या जबाबदाऱ्यांचं प्रतिबिंब असतं. त्यामुळेच काही अडचणी कारण नसतानाही आयुष्यात वारंवार उभ्या राहतात. या राशीच्या लोकांना लहानपणापासूनच जबाबदाऱ्या लवकर मिळतात. वयापेक्षा जास्त समजूतदारपणा, कुटुंबासाठी त्याग आणि स्वतःच्या इच्छांना मागे ठेवण्याची सवय ही अचानक निर्माण होत नाही. हे त्या कर्माचं चिन्ह आहे, जे आधीच लिहिलं गेलं आहे. त्यामुळे इतरांना जे सहज मिळतं, ते कन्या राशीला संघर्षातून मिळतं. कन्या राशीचं मन सतत योग्य, अयोग्य या संघर्षात अडकलेलं असतं. स्वतःसाठी निर्णय घेताना अपराधी वाटणं, शांत बसलं तरी मन शांत न होणं, हे या कर्मबंधनाचे सूक्ष्म संकेत आहेत. आयुष्य शांत न वाटण्यामागे बाह्य अडचणी कमी आणि अंतर्गत संघर्ष जास्त कारणीभूत असतो. या राशीच्या लोकांना लोकांच्या चुका दिसतात, पण स्वतःच्या वेदना कोणी पाहाव्यात अशी अपेक्षा नसते. म्हणूनच ते सगळं स्वतःच पेलतात. हे पेलण्याचं सामर्थ्य त्यांना त्यांच्या कर्मातून मिळालेलं असतं, पण त्यांची किंमत म्हणून मनाची शांतता उशिरा मिळते. कन्या राशीचं आयुष्य हे भोग नाही, तर शुद्धीकरणाची प्रक्रिया असते. प्रत्येक अडचण त्यांना अधिक सजग, अधिक संवेदनशील आणि अंतर्मुख बनवते. म्हणूनच त्यांना उशिरा का होईना, पण खोल समाधान मिळतं. जेव्हा ते हे स्वीकारतात की त्यांचं आयुष्य वेगळं आहे, तेव्हाच कर्माचं ओझं हलकं होऊ लागतं आणि खरी शांतता हळूहळू प्रवेश करते. कन्या राशीच्या आयुष्यात एक ठराविक टप्प्यानंतर अचानक थांबा येतो. सगळं व्यवस्थित चालू असताना एखादी घटना अशी घडते की त्यांचा आत्मविश्वास आतून हादरतो. हा धक्का अपयशासाठी नसतो, तर आतल्या अहंकाराला आणि अतिनियंत्रणाच्या सवयीला तोडण्यासाठी असतो. कर्माने दिलेला हा धडा समजला नाही, तर तोच प्रसंग वेगवेगळ्या रूपात परत परत येतो. या राशीच्या लोकांना इतरांपेक्षा जास्त संवेदनशीलता असते. शब्द न बोलता समोरच्याच्या भावना भार स्वतःवर घेण्याची त्यांची प्रवृत्ती असते. त्यामुळे अनेकदा नात्यांमध्ये ते थकतात, पण तक्रार करत नाहीत. मनात दडवलेली ही थकवा ऊर्जा कालांतराने अस्वस्थतेचं कारण बनते आणि शांत आयुष्य दूर सरकतं. कन्या राशीला कर्मामुळे सेवा हा मार्ग दिलेला असतो, पण सेवा आणि स्वतःचं विस्मरण यात फार सूक्ष्म रेषा आहे. ही रेषा ओलांडली की आयुष्यात रिकामेपणाची भावना निर्माण होते. सगळ्यांसाठी करत राहून स्वतःसाठी काहीच उरत नाही, अशी जाणीव या राशीला उशिरा होते. या राशीच्या लोकांना वेळोवेळी एकटेपणाची तीव्र गरज भासते. हे पळ काढणं नसून आत्मशुद्धीचं साधन असतं. जेव्हा त्यांना ते अवकाश मिळत नाही, तेव्हा चिडचिड, नकारात्मक विचार आणि झोपेचा अभाव जाणवतो. बाहेरून शांत दिसणं
आणि आतून गोंधळ असणं ही याचाच परिणाम असतो. कन्या राशीचं कर्म त्यांना नेहमीच अचूकतेकडे ढकलतं. पण आयुष्य अचूकतेवर नाही तर स्वीकारावर चालतं. हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं, तेव्हाच मोठा बदल सुरू होतो. प्रत्येक गोष्ट दुरुस्त करण्याची गरज नाही. काही गोष्टी सोडून देणं हेच खऱ्या शांततेचं दार उघडतं. या राशीच्या लोकांना आयुष्यात उशिरा का होईना पण स्वतःची खरी ओळख मिळते. जेव्हा ते इतरांच्या अपेक्षांपासून स्वतःला मोकळं करतात, तेव्हा कर्माचं चक्र हळूहळू सौम्य होतं. तेव्हाच त्यांच्या आयुष्यात स्थैर्य येतं आणि आतून येणारी शांतता कुठल्याही बाह्य परिस्थितीवर अवलंबून राहत नाही. कन्या राशीच्या आयुष्यात एक वेगळाच विरोधाभास दिसतो. लोक त्यांच्याकडे सल्ल्यासाठी येतात, मार्गदर्शनासाठी येतात, पण स्वतःच्या आयुष्यात मात्र त्यांना मार्ग सापडायला वेळ लागतो. यामागे कर्माचं एक सूक्ष्म गूढ असतं. इतरांना दिशा देणं हे त्यांचं कर्तव्य असतं, पण स्वतःची दिशा शोधताना त्यांना अंतर्मुख व्हावं लागतं आणि ही प्रक्रिया सहज नसते. या राशीच्या लोकांना आयुष्य वारंवार आरसा दाखवतं. समोरची माणसं, परिस्थिती, नाती ही सगळी त्यांच्या आतल्या अपूर्णतेला उजागर करण्यासाठी येतात. त्यामुळेच त्यांना सगळं माझ्याच बाबतीत का असा प्रश्न पडतो. प्रत्यक्षात कर्म त्यांना दोष देत नसून जागं करण्याचं काम करत असतं. कन्या राशीच्या मनात शुद्धतेची ओढ असते. विचार, भावना, नातेसंबंध सगळं स्पष्ट आणि स्वच्छ हवं असतं. पण वास्तवात जग जग तसं नसतं. या विसंगतीमुळे त्यांच्या मनात असंतोष निर्माण होतो. हा असंतोष बाहेर व्यक्त न होता आत साठतो आणि शांततेच्या आड येतो. या राशीला अनेकदा आयुष्यात थांब अशी आज्ञा मिळते. प्रगती थांबलेली वाटते. मेहनतीचं फळ मिळत नाही असं भासतं. हा काळ शिक्षा नसून आत्मपरीक्षणाचा असतो. कर्म त्यांना बाहेर धावण्याऐवजी आत पाहायला भाग पाडतं. जे ह्या टप्प्यावर स्वतःला समजून घेतात, त्यांच्यासाठी पुढचा प्रवास खूप बदल घडवणारा ठरतो. कन्या राशीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते वेदनेतूनही शहाणपण मिळवतात. प्रत्येक अपयश त्यांना थोडं अधिक परिपक्व करतं. त्यामुळेच त्यांचं यश गाजावाजा न करता येतं, पण खोलवर रुजलेलं असतं. जे मिळतं ते टिकतं, कारण ते कर्मशुद्धीच्या मार्गातून आलेलं असतं. शांत आयुष्य त्यांना उशिरा मिळतं, कारण त्यांची आत्मा घाईची नसते. कर्म त्यांना हळूहळू तयार करतं. जेव्हा ते स्वतःला दोष देणं थांबवतात, सगळ्याची जबाबदारी स्वतःवर घेणं सोडतात, तेव्हाच आयुष्याचा भार हलका होतो. त्या क्षणापासून कन्या राशीचं आयुष्य संघर्षाचं न राहता समजुतीचं बनू लागतं आणि शांतता ही बाहेरून मिळणारी गोष्ट न राहता आतून उगम पावते. कन्या राशीच्या आयुष्यात कर्माचा आणखी एक खोल पैलू दिसतो, तो म्हणजे अपुरेपणाची भावना. प्रत्यक्षात ते सक्षम, बुद्धिमान आणि मेहनती असतात. पण मनात कुठेतरी आपण अजून कमी आहोत अशी जाणीव सतत टोचत राहते. ही भावना बाहेरून आलेली नसून आतून जन्मलेली असते. कर्म त्यांना सतत स्वतःला घासून, पुसून अधिक शुद्ध बनवण्याच्या प्रक्रियेत ठेवतं. या राशीच्या लोकांना सहज विश्वास बसत नाही. लोकांवर नाही तर परिस्थितीवर नाही आणि कधीकधी स्वतःवरही नाही. त्यामुळे आयुष्यात जेव्हा चांगलं काही घडायला लागतं, तेव्हा ते त्याचा आनंद घेण्याऐवजी पुढील अडचणीची वाट पाहू लागतात. हा सतर्कपणा संरक्षणासाठी असतो, पण हळूहळू तोच शांततेचा शत्रू बनतो. कन्या राशीला अनेकदा आयुष्यात असे लोक भेटतात, जे त्यांचं मन समजून घेऊ शकत नाहीत. भावना खोल असतात, पण व्यक्त करणं कठीण जातं. त्यामुळे नात्यांमध्ये अंतर निर्माण होतं. हे अंतर एकटेपण देतं, पण त्याच एकटेपणातून त्यांना स्वतःची खरी शक्ती ओळखता येते. कर्म त्यांना शिकवतं की प्रत्येक वेळी समजून घेणारा बाहेरूनच येईल असं नाही. या राशीचं आयुष्य अनेकदा साधं दिसतं, पण आतल्या पातळीवर सतत बदल चालू असतो. विचारांची पुनर्रचना, जुन्या समजुतींचा त्याग आणि नव्या जाणीवांचा स्वीकार ही एक अंतर्गत यात्रा असते. बाहेर काहीच बदललेलं नसतानाही आत पूर्णपणे वेगळं जग तयार होतं. कन्या राशीला जेव्हा हे उमगतं की परिपूर्णता ही गाठायची गोष्ट नाही, तर अनुभवायची अवस्था आहे, तेव्हा मोठा ताण सुटतो. प्रत्येक क्षण दुरुस्त करण्याची गरज नसते. काही क्षण फक्त जगायचे असतात. ही जाणीव त्यांना शांततेच्या जवळ घेऊन जाते. कर्म त्यांना आयुष्यात खूप काही देतं, पण थोड्या विलंबाने.
कारण त्यांना जे दिलं जातं ते फक्त भोगण्यासाठी नसतं, तर समजून घेण्यासाठी असतं. आणि जेव्हा कन्या राशी हे समजून घेतात, तेव्हा आयुष्य त्यांच्यासमोर कठीण कोडं न राहता एक अर्थपूर्ण प्रवास बनतो. त्या टप्प्यावर शांतता ही मिळवायची गोष्ट राहत नाही. ती त्यांच्या अस्तित्वाचा स्वाभाविक भाग बनते. कन्या राशीच्या आयुष्यात कर्माचा अजून एक सूक्ष्म खेळ सतत चालू असतो. तो म्हणजे वेळेची परीक्षा. इतरांना ज्या गोष्टी योग्य वेळी मिळतात, त्या या राशीला उशिरा मिळतात. पण हा उशीर दंड नसतो. कर्म त्यांना त्या गोष्टी सांभाळण्याइतके मजबूत बनवत असतं. म्हणूनच जेव्हा यश, स्थैर्य किंवा समाधान मिळतं, तेव्हा ते तात्पुरतं न राहता दीर्घकाळ टिकणारं ठरतं. या राशीच्या लोकांना आयुष्यात अनेकदा चुकीचं समजलं जातं. शांत राहणं, कमी बोलणं, भावना आत ठेवणं यामुळे लोक त्यांच्या गाभ्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे गैरसमज, दुरावा आणि कधीकधी अन्यायही सहन करावा लागतो. कर्म त्यांना शिकवतं की प्रत्येक लढाई शब्दांनी जिंकायची नसते. काही लढाया सहनशीलतेने जिंकल्या जातात. कन्या राशीचं मन सतत काहीतरी पूर्ण करण्याच्या शोधात असतं. एखादं काम, नातं, जबाबदारी किंवा स्वतःची ओळख. पण हा शोध बाहेर नाही, आत असतो. हे समजायला वेळ लागतो. तोपर्यंत आयुष्य त्यांना वेगवेगळ्या अनुभवातून फिरवत राहतं, जेणेकरून बाहेरच्या आधारावर उभं राहणं अशक्य आहे हे स्पष्ट व्हावं. या राशीच्या लोकांना अचानक आयुष्यात काही गोष्टी सोडाव्या लागतात. माणसं, अपेक्षा, कधीकधी स्वतःची जुनी स्वप्ने सुद्धा. हे सोडणं जबरदस्तीचं वाटतं, पण कर्म त्यांना हलकं करण्याचं काम करत असतं. जे ओझं सुटतं, त्याच जागी पुढे शांततेची क्षमता तयार होते. कन्या राशीचं आयुष्य हळूहळू आध्यात्मिक दिशेने वळतं. जरी त्यांनी ते जाणीवपूर्वक निवडलं नसेल तरी. प्रश्न विचारणं, अर्थ शोधणं, मौनात उत्तर मिळवणं ही प्रक्रिया आपोआप घडते. बाह्य गोंगाट कमी होत जातो आणि आतली संवेदनशीलता तीव्र होते. शेवटी कन्या राशीला जे उमगतं ते म्हणजे आयुष्य म्हणजे सतत सुधारायचं काम नाही, तर अनुभवायचा प्रवास आहे. कर्म त्यांना हे शिकवण्यासाठी अनेक वळणं देतं. जेव्हा हे पूर्णपणे समजतं, तेव्हा संघर्ष संपत नाहीत, पण त्यांचा भार राहत नाही. त्या क्षणापासून कन्या राशी शांत आयुष्य शोधत नाही, कारण शांतता आधीच त्यांच्या आत स्थिरावलेली असते. कन्या राशीच्या आयुष्यात कर्माचा आणखी एक पैलू म्हणजे स्वतःवरचं कठोर न्याय. इतरांच्या चुका ते सहज माफ करतात, पण स्वतःच्या छोट्याशा चुकांनाही मनात मोठं रूप देतात. हा स्वभाव वर्तमान आयुष्याचा नसून अनेक जन्मांच्या शिस्तीचा ठसा असतो. त्यामुळेच त्यांना आनंदी क्षणातही मन पूर्णपणे सैल सोडता येत नाही. या राशीच्या लोकांना आयुष्यात काही गोष्टी मुद्दाम अपूर्ण ठेवल्यासारख्या वाटतात. जसं की प्रयत्न पूर्ण झालेत, पण समाधान अर्धवटच आहे. हा अपूर्णतेचा अनुभव कर्म त्यांना देत असतं, जेणेकरून ते बाह्य यशावर न थांबता अंतर्गत समृद्धीकडे वळावेत. ज्यांना हे उमगतं, ते आयुष्याकडे बघण्याची दृष्टीच बदलतात. कन्या राशीला अनेकदा शांतता मिळण्याच्या अगदी जवळ येऊन पुन्हा अस्वस्थतेला सामोरं जावं लागतं. हे मागे ढकलणं नसून मनाच्या अजून खोल थरांची सफाई असते. काही सवयी, काही भीती, काही न बोललेली वेदना पूर्णपणे विरघळेपर्यंत कर्म त्यांना पुढे जाऊ देत नाही. या राशीच्या लोकांमध्ये एक वेगळीच अंतःप्रज्ञा विकसित होते. ती गोंगाटात नाही तर शांततेत जागी होते. पण विडंबन असं की त्यांना शांततेपर्यंत पोहोचण्यासाठीच जास्त संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष त्यांना इतरांपेक्षा अधिक संवेदनशील आणि सूक्ष्म जाणीवांचा बनवतो. कन्या राशीचं आयुष्य टप्प्याटप्प्याने उलगडत जातं. एका टप्प्यावर जे अर्थहीन वाटतं, ते पुढील टप्प्यावर खोल अर्थ सांगू लागतं. त्यामुळेच त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा अर्थ उशिरा उलगडतो. पण एकदा तो उलगडला की त्यामागे पश्चाताप राहत नाही, फक्त स्वीकार उरतो. कर्म या राशीला हे शिकवतं की सतत उपयोगी ठरणं हेच आयुष्याचं ध्येय नाही. कधी थांबणं, कधी काहीही न करणं आणि कधी फक्त स्वतःच्या अस्तित्वात विसावणं, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा कन्या राशी हे शिकते, तेव्हा आयुष्याची घाई संपते. त्या टप्प्यावर त्यांचं आयुष्य बदलत नाही, पण त्यांची अनुभूती बदलते. परिस्थिती तशीच राहते, लोकही तसेच राहतात, पण आतला संघर्ष शांत समजुतीत रूपांतरित होतो. आणि हाच तो क्षण असतो, जिथे कर्माचं ओझं
जबाबदारी न राहता मार्गदर्शन बनतं. कन्या राशीच्या आयुष्यात कर्माचा शेवटचा पण अत्यंत सूक्ष्म धडा म्हणजे स्वतःला परवानगी देणं. आयुष्यभर त्यांनी स्वतःला आवरून ठेवलं असतं. आनंदाला मर्यादा, इच्छांना नियम आणि स्वप्नांना वास्तवाचं ओझं. कर्म त्यांना हळूहळू या सवयींपासून मोकळं करतं. पण ही मोकळीक बाहेरून मिळत नाही, ती आतून स्वीकारावी लागते. या राशीच्या लोकांना अनेकदा असं वाटतं की आपण थोडं सैल झालो तर सगळं हातातून निसटेल, नियंत्रण सुटलं की आयुष्य कोसळेल, अशी भीती मनाच्या तळाशी दडलेली असते. प्रत्यक्षात ही भीतीच त्यांना अधिक थकवते. कर्म त्यांना शिकवतं की सगळं सांभाळणं ही शक्ती नाही, तर सगळं सोडून देण्याची तयारी ही खरी ताकद आहे. कन्या राशीच्या आयुष्यात एक टप्पा असा येतो, जिथे ते स्वतःशी प्रामाणिक होतात. लोकांना काय वाटेल, समाज काय म्हणेल, योग्य, अयोग्य काय आहे, ह्या सगळ्या पलीकडे जाऊन ते स्वतःचं मन ऐकायला शिकतात. हा टप्पा शांततेचा आरंभ असतो, कारण पहिल्यांदाच ते स्वतःशी संघर्ष न करता संवाद साधतात. या राशीला कर्म अनेकदा साध्या अनुभवातून मोठी जाणीव देतं. एखादा एकांताचा क्षण, अचानक आलेली शांत झोप किंवा कोणतेही कारण नसताना मनात उमटलेली हलकीपणाची भावना, हे क्षण क्षणिक वाटतात, पण त्याचं क्षणात कर्माचं ओझं गळून पडतं. त्यांना कळतं की शांतता मिळवायची गोष्ट नव्हती, ती आधीपासूनच आत होती. कन्या राशीचं आयुष्य त्यामुळे बाहेरून फार नाट्यमय बदललेलं दिसत नाही, पण आतून पूर्णपणे नवीन रचना तयार झालेली असते. विचारांची धार कमी होते, अपेक्षा मऊ होतात आणि स्वतःकडे पाहण्याची दृष्टी करुणेची होते. हाच बदल त्यांना हलकं करतो. या टप्प्यावर कन्या राशीला कोणाकडून मान्यता हवी असते असं नाही आणि कोणाला काही सिद्ध करायची गरज नसते. आयुष्य जे आहे ते स्वीकारण्याची क्षमता तयार होते. कर्म त्यांना शेवटी हेच शिकवतं की परिपूर्ण आयुष्य म्हणजे अडचणी नसलेलं आयुष्य नाही, तर अडचणीमध्येही स्वतःशी शांत असलेलं आयुष्य. याच कारणामुळे कन्या राशीला शांत आयुष्य उशिरा मिळतं, कारण ती शांतता वरून दिलेली नसते, ती आतून घडवलेली असते आणि जेव्हा ती घडते तेव्हा ती कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. कन्या राशीच्या आयुष्यात कर्माचा पुढचा स्तर म्हणजे अदृश्य परिपक्वता. इतरांना जिथे बाह्य यश, ओळख किंवा स्थैर्य दिसतं, तिथे कन्या राशीच्या आत एक वेगळीच घडण सुरू असते. त्यांना मिळणारे अनुभव वरवर सामान्य वाटतात, पण त्यातून तयार होणारी जाणीव खोल असते. ही जाणीव त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते, पण हे वेगळेपण सुरुवातीला एकटेपण देतं. या राशीच्या लोकांना आयुष्य अनेकदा सरळ उत्तर देत नाही. प्रश्न विचारले जातात, पण उत्तर वेळेत मिळत नाही. हा गोंधळ मुद्दाम तयार केला जातो. कर्म त्यांना शिकवतं की प्रत्येक गोष्टीचं उत्तर शब्दात नसतं. काही उत्तरं फक्त अनुभूतीतून काळाच्या ओघातच उमजतात. तोपर्यंत अस्वस्थता ही त्यांची साक्षीदार बनते. कन्या राशीच्या लोकांमध्ये एक शांत निरीक्षक दडलेला असतो. तो स्वतःच्या भावनांकडे तटस्थपणे पाहू शकतात, पण त्या भावनांमध्ये अडकतातही. ही दुहेरी अवस्था त्यांना सतत आतल्या प्रवासाकडे ढकलते. बाहेरच्या जगात जितकं ते जुळून घेतात, तितकं तितकंच आतलं जग अधिक खोल आणि गुंतागुंतीचं होत जातं. या राशीला अनेकदा आयुष्यात अचानक स्पष्टता येते. दीर्घकाळ गोंधळलेली गोष्ट एका क्षणात समजते. हा क्षण बाहेरून मोठा वाटत नाही, पण आतून मोठं रूपांतर घडवतो. कर्म त्यांना अशा क्षणातून मुक्त करतं. मोठ्या धक्क्यांपेक्षा सूक्ष्म जाणीवांमधून त्यांची गाठ सुटते. कन्या राशीचं आयुष्य त्यामुळे कधी सरधोपट राहत नाही. प्रत्येक टप्प्यावर त्यांना काहीतरी सोडावं लागतं, पण त्याचवेळी काहीतरी नवीन समजून घ्यावं लागतं. हा व्यवहार देवघेवीसारखा असतो. जुनं सोडलं की नवं उलगडतं. हे न समजल्यास आयुष्य कठीण वाटतं. समजल्यावर ते अर्थपूर्ण वाटू लागतं. या राशीच्या लोकांना शेवटी जाणवतं की त्यांची खरी ताकद संघर्षात नव्हे, तर समजुतीत आहे. त्यांनी आयुष्याला जितकं दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, तितकंच ते गुंतागुंत वाढवत गेलं आणि ज्या दिवशी त्यांनी आयुष्य जसं आहे तसं पाहायला सुरुवात केली, त्या दिवशी संघर्ष आपोआप कमी झाला. कर्म कन्या राशीला शेवटी एका शांत निष्कर्षापर्यंत आणतं. आयुष्य म्हणजे प्रश्नांची मालिका नाही, तर अनुभवांची शाळा आहे. इथे गुण मिळवायचे नसतात, तर परिपक्व व्हायचं असतं. जेव्हा हे पूर्णपणे उमगतं, तेव्हा कन्या राशीचं आयुष्य अजूनही आव्हानांनी भरलेलं असतं.
पण त्या आव्हानांमध्ये घाई, ताण किंवा भीती उरत नाही. आणि हाच तो टप्पा असतो जिथे कन्या राशी शांत आयुष्य शोधत नाही. कारण त्यांना कळलेलं असतं की शांतता ही गाठायची गोष्ट नव्हती. ती समजून घ्यायची अवस्था होती. जर तुम्ही कन्या राशीचे असाल आणि हे शब्द वाचताना मनाच्या आत कुठेतरी हलकं वाटलं असेल, तर हा योगायोग नाही. हा तो क्षण आहे जिथे तुम्हाला थांबून स्वतःकडे पाहायचं आहे. आज फक्त ऐकून पुढे जाऊ नका. या अनुभवाला इथे सोडू नका. हा संदेश तुमच्याशी जुळत असेल तर तो मनात दाबून ठेवू नका. या प्रवासात तुम्ही एकटे नाहीत, हे मान्य करा. इतरही असे आहेत ज्यांना हेच प्रश्न, हीच अस्वस्थता आणि हीच शोधाची ओढ आहे. त्यांच्याशी जोडणं हेच पुढचं पाऊल आहे. तुमच्या मनात चालू असलेला हा संघर्ष, ही समज किंवा ही शांततेची चाहूल शब्दात मांडण्याचा प्रयत्न करा. तुमचा अनुभव लिहा, कारण तो कुणासाठी तरी दिशा ठरू शकतो. कधी-कधी स्वतःची गोष्ट सांगणं हेच सर्वात मोठं उत्तर ठरतं. या विषयाशी जोडलेलं आणखी खोल आणि अर्थपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल, तर इथेच थांबू नका. अशा अनुभूती ज्या मनाला भिडतात आणि आत्म्याला स्पर्श करतात, त्या पुढेही येत राहतील. आजचा हा क्षण लक्षात ठेवा, कारण कधी-कधी आयुष्य बदलणारी प्रक्रिया एखाद्या शांत वाक्यापासूनच सुरू होते. श्री स्वामी समर्थ.